हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत। सगळ्यात आधी मी आलूला धुवून घेतले, नंतर त्याला कट करून आलूमध्ये उकडणार आहे। हे असे कट करून आलूमध्ये म्हणजे कुकरमध्ये उकडून घेईल। स्वच्छ धुवून त्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं मीठ टाकलेलं, पण टेस्ट येण्यासाठी मीठ टाकून म्हणजे आलूच्या मध्ये पण मीठ जाईल असं मीठ टाकून याला उकडून घ्यायचं, अशा 2-3 शिट्ट्या येईपर्यंत। त्यानंतर मी मिरच्या आणि कोथिंबीरला धुवून मिक्सरमधून काढून घेईल। त्याची पेस्ट काढल्याच्या नंतर अगोदरच मी साबुदाणा एक 4-5 तास भिजून घेतलेला होता, त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकल। अगोदर हे मिक्सरमधून काढून घेईल। कोथिंबीर त्याच्यातच टाकायची। हे उपवासासाठी बनवत असल्यामुळे मी याच्यामध्ये दुसरं काही वापरलेलं नाही। नंतर हे साबुदाणा मी 2-4 तास अगोदरच भिजवला, अगोदरच सांगितलेले होते मी। आणि याच्यामध्ये शेंगदाण्याची कूट पण टाकून घ्यायची अशी वाटीभर, आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। मग ह्याला असं परतवून घेतल्यानंतर एखाद्याला मिश्रण करून घ्यायचं याचं चांगलं। मिश्रण केल्याच्या नंतर याला थोडा वेळ ठेवायचं। नंतर ते थोडा वेळ ठेवून आपले आलू जे उकडायला टाकले होते त्याच्या 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर त्याला काढून गरम काढून घ्यायचं। आणि त्याच्यामधले जे त्याच्यावरचे जे हे होते ते त्याचे काढून घ्यायचे, कवर साल म्हणतो आपण त्याला। काढून घेतल्यानंतर ह्याला बारीक करून गरमच काढले मी, मला खूप चटका लागत होते। मग मी काढून घेऊन ह्याच्यामध्ये बारीक असे केले। याला मिश्रणला असं छानसं परतवून घेतलं, कारण त्याचे आपल्याला अशा वडे बनवता येतील अशा प्रकारे। तुम्हाला वाटलंच तर जास्त पण आलू टाकू शकता। मी असे थोडेसे घेतलेत, कारण आमच्या घरी आलू जास्त आवडत नाहीत। त्यानंतर गॅस पेटवून घेतला। नंतर त्यावरती असं नॉनस्टिक तवा घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून असे गोळे बनवून घेतले मी एकदाचे सगळे, जोपर्यंत तवा गरम होत नाही तोपर्यंत। नंतर बनवून घेतल्याच्या नंतर याला असे एका जागी ठेवले। नंतर मग मी असे तव्यावरती टाकून दिले, तेल टाकून। गरम झालेला होता तवा, तोपर्यंत बनवून घेतले। त्यानंतर असे टाकले, त्याला थोडा वेळ असे भाजू दिले चांगले, कारण हे जास्त ऑइल याला पकडते। कधी पण साबुदाण्याला तळून घ्यायचं नाही, कारण ते खूप ऑइल पकडते। त्यामुळे असे फ्राय करायचे तव्यावरती किंवा पॅनवरती, नॉनस्टिक जे असेल त्याच्यावरती, कारण ते चिटकत नाही खाली, जसं की आपण आलू टिक्की बनवतो त्या टाईपमध्ये। हे असे मी थोड्या वेळाला उलटवून घेतले। थोडा वेळ खालतून पण भाजू दिले। दोन्ही साईडने चांगलं असं कुरकुरीत भाजून घ्यायचं। आणि मी हे माझ्या भाषाला खायला दिले, त्याला हे खूप आवडते, त्याच्यासाठीच मी बनवले होते। त्याला खूप आवडले।